नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. आणि आज मी घेतली आहे सुट्टी. आज आहे बुधवार, तारीख आहे 11, आय गेस, आय डोंट नो. जर चुकीचं असेल तर खाली लिहून पाठवेल. हां, तर आपला आज टॉपिक असा आहे की मंथली बजेट किती ठेवला पाहिजे आणि बिझनेस कसा केला पाहिजे. कारण मी बरंच म्हणजे कस्टमरच्या बोलण्यावरून ऐकतोय. परत आजूबाजूला जे आहेत सेम चर्चा आहेत की ओला उबेरमध्ये बिझनेस नाही आहे आणि खूप जास्त जास्त प्रॉब्लेम आहेत. सी एन जीमध्ये मिलावट आहे, पेट्रोलमध्ये मिलावट आहे. बघा, मी सिम्पल सांगतो, हे आहेत एक्सक्यूज. जर तुम्हाला लाईफमध्ये पुढे जायचं असेल ना, तर एक्सक्यूजला सोडून द्यावं लागणार. सगळ्या गोष्टी मान्य आहेत. सी एन जीमध्ये मिलावट आहे, ॲव्हरेजचा प्रॉब्लेम आहे, त्यानंतर पेट्रोलमध्ये इश्यू आहेत, गाडी ॲव्हरेज देत नाही आहेत. इवन माझी ऑरा आहे, तर मी बघितलं आहे गाडी पेट्रोलमध्ये चालवून, ती 10-15 किलोमीटर चालवते, लगेच तिचा एक पॉईंट खाली उतरतो आहे पेट्रोलमध्ये. तर काय माहिती काय ॲव्हरेज देते काय नाही. पण मी काय विचार करतो आहे की ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, एक्सक्यूज आहेत. जर तुम्ही प्रॉपर डिसिप्लिननी काम करतायत, तुम्ही तुमचं 100% जर या बिझनेसमध्ये देतायत ना, तर मला असं वाटतं कुठे ना कुठे तुम्ही एक चांगली डिसेंट अमाऊंट कमवू शकता. कमवणार हे नाही मी बोलत आहे, कमवू शकता. आणि हे तेव्हाच पॉसिबल आहे जेव्हा तुम्ही दिवसाचे 14-15 तास देताय तर, नाहीतर नाही. तर मी थोडंसं काही गोष्टी नोट डाऊन केल्यात आणि मंथली बजेटच्या हिशोबाप्रमाणे मी माझ्या गाडीच्या हिशोबाप्रमाणे बघून म्हणजे काही गोष्टी नोट डाऊन केल्यात आणि मला समजलं की दिवसाचे आणि मंथली हा टार्गेट सेट करून त्या टार्गेटला अचीव करणं किती जास्त इम्पॉर्टंट आहे. जर ते नाही केलं तर मग तुम गयो म्हणजे कर्जबाजारी होणार, गाडीचा मेंटेनन्स करणार, घर घर खर्च करणार, काय काय करणार, मग काहीच. मग त्याला बोलतात ना की तुम्ही त्याला काहीच करू शकत नाही. तुम्हाला कर्जबाजारी होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. तर मी काही अशा गोष्टी सांगणार आहेत, मंथली बजेट सांगणार आहेत, मंथली बजेटवरून डेली किती टार्गेट ठेवायचा हे तुम्हाला सांगणार आहेत. आणि बिझनेस नक्की करायचा कसा, मेन टॉपिक हाच आहे की बिझनेस नक्की करायचा कसा, हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत. जेणेकरून तुमच्या बिझनेसमध्ये थोडीशी ग्रोथ व्हावी आणि कुठे ना कुठे मराठी माणूस त्या सिच्युएशनमध्ये अडकला आहे तर तो पुढे निघावा किंवा त्याच्या लाईफमध्ये थोड्याशा चांगल्या गोष्टी व्हाव्या, असा माझा मेन हेतू आहे आजचा व्हिडिओ बनवण्यासाठी. तो व्हिडिओ थोडा मोठा पण होऊ शकतो, पण स्टार्ट टू एंड बघा. आणि जर तुम्हाला नाही समजलं तर परत बघा, नाहीतर मग कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. बुकवरती घेऊन जाण्याच्या आधी मी काही गोष्टी क्लिअर करतो की मी जो कॅल्क्युलेशन केलं आहे ना, हा 25 दिवसाचाच केलं आहे. मी त्याच्यामध्ये सॅटर्डे संडे मला असं कुठलं वाटत नाही की कुठला ड्रायव्हर आहे त्याच्या सुट्ट्या होत नसतील. त्याच्या सुट्ट्या होत असतील नक्कीच, कारण 12-14 तास कंटिन्यू गाडी जो कोण चालवतोय तर त्याला आरामाची गरज तर आहे. आणि जो कंटिन्यू 30 दिवस जर काम करतोय तर भाई त्याला सेल्यूट आहे माझ्याकडनं, कारण एवढा सगळं काम करतोय पण हेल्थचे पण थोडेसे लक्ष देणं गरजेचं आहे. तर मी जेवढा पण कॅल्क्युलेशन केलं आहे ना, हा 25 दिवसाच्या हिशोबाप्रमाणे आहे. आणि चला वळूया डायरेक्ट बुकमध्ये. तर गाडी आपली ऑरा आहे, फ्यूल सी एन जीमध्ये 31,225 आणि याला 1250 रुपयांनी कॅल्क्युलेट केलेलं आहे. 1250 गुणुले 25 टोटल कॅल्क्युलेश होतो 31,250. त्यानंतर पेट्रोलचं कन्सेप्ट मी तुम्हाला सांगतो फ्रंट कॅमेराने. ज्याची कोणाची सी एन जी गाडी आहे तर किंवा टुरिस्ट परमिट गाडी आहे तर त्याचे स्टार्टिंगचे 5 ते 10 किलोमीटर पेट्रोलवरती चालणं गरजेचं आहे, जेणेकरून इंजिनचं काम नाही निघणार. म्हणून मी मंथलीच्या हिशोबाप्रमाणे एक 3500 रुपयाचा पेट्रोल म्हणजे फुल टाकी ऑटो कटवरती 3500 रुपयाचा मी पेट्रोल तिथे इन्क्लूड केलं आहे. कारण मी दररोज गाडी 10 किलोमीटर पेट्रोलवरती चालवतो. कधी कधी माझ्याकडनं राहून जातं, पण एक ऑन एन ॲव्हरेज महिन्याला 3500 रुपयाचा पेट्रोलचा खर्च आहे. आणि सी एन जी पेट्रोलचा खर्च टोटल कॅल्क्युलेशन होतो 34,750. जास्त अमाऊंट वाटते ना. सी एन जीमध्येच आपले अमाऊंट बघा किती जातात. आणि हे जाईलच असं नाही आहेत. 1250मध्ये कधी 800 रुपयाचा सी एन जी पण जाऊ शकतो, कधी 900 रुपयाचा सी एन जी जाऊ शकतो, ते डिपेंड करतं. त्यानंतर ॲप रिचार्ज 5,300. आता हा कॅल्क्युलेट कसा केला तर मी तुम्हाला सांगतो. 212 रुपयाचा ऑटोमॅटिकली पास आपला ॲक्टिवेट होतो आणि मी कोणत्याही प्रकारचं जास्त हे रिचार्ज करत नाहीत, मी ऑटोमॅटिकवरतीच ठेवतो. गुणुले 25, अरे भाग मायनस केलं,
212 गुणुले 25, 5300. त्याच्यामुळे मी फक्त उबर, बघा ऑनली उबरचाच फक्त ॲपचा रिचार्ज करतो, बाकी मी ओला बिला काय चालवत नाही. त्यानंतर फ्यूल अँड उबर पास कॉस्ट इज 40,000 प्लस. 40,050 रुपयामध्ये तुमचा पेट्रोल, CNG आणि उबरचा पास मंथली तुमचा खर्च जातोय 40,050 रुपये. आता इथे काय लिहिलं आहे, समजा 250 किलोमीटर पर डे गाडी जर चालते तर नेक्स्ट 40 दिवसामध्ये गाडीची सर्व्हिसिंग येणार आणि त्याचा खर्च किती येणार, 5,000 रुपये. आता एक मिनिट, 5,000 रुपये हा सर्व्हिसिंग कॉस्ट जास्त पण होऊ शकतो, कमी पण होऊ शकतो. डिपेंड करतं की मी गाडी कुठे सर्व्हिसिंगला देतोय, सर्व्हिस सेंटरमध्ये देतोय का बाहेरून करून घेतोय. पण ह्या सगळ्या गोष्टी आपण नंतर कधी बघू. पण मी ऑन एन ॲव्हरेज 5,000 रुपये मानून चाललो आहे. जर सर्व्हिस सेंटरमध्ये दिली तर अप्रॉक्सिमेटली ते 11-12 हजार रुपये येणार, कारण सर्व्हिस सेंटरवाल्यांचं ते कामच आहे लुटालुटी करणं. आणि म्हणून मी 5,000 का केलेत की मी विचार करणार आहेत की माझी गाडीची सर्व्हिसिंग आहे ना मी बाहेरच करून घेईन, कारण क्लच प्लेटचं काम पण मी बाहेरच करून घेतला, तर सर्व्हिसिंगचं काम पण मी बाहेरूनच करून घेणार आहे. म्हणून मी ह्या 5,000 रुपयाचा इथे बजेट लिहून ठेवलं आहे. आता हे सर्व्हिसिंगचं झालं. त्यानंतर इन हँड, जर तुम्ही महिन्याचे 1,00,000 रुपये कमवत आहेत तर हा सगळा पेट्रोल, परत तुमचा CNG आणि पास आणि तुमचा सर्व्हिसिंग मेंटेनन्स कॉस्ट हा पूर्ण केल्यानंतर तुमच्या इन हँड हातामध्ये राहतात 54,950. जर महिन्याचे 1,00,000 रुपये केले तर दिवसाचे 4,000 रुपये करावे लागणार. समजलं? दिवसाचे जर 4,000 रुपये कमवायचे आहेत 25 दिवसांमध्ये तर महिन्याचे 1,00,000 रुपये होतात. आणि 1,00,000 रुपयामधून तुमच्या सगळ्या गोष्टी, पेट्रोल, CNG, सर्व्हिसिंग गोष्टी, या 3 गोष्टी जर तुम्ही मायनस केल्या तर तुमच्या हातामध्ये राहतात 54,950. ही अमाऊंट कमी वाटते ना? हां, 1,00,000 रुपये करायला अमाऊंट म्हणजे खूप जास्त वाटते, पण 1,00,000 रुपयेवरून लिटरली तुमचा खर्च डायरेक्ट 50% वरती येतो आहे. तर हीच आहे ॲक्च्युअलमध्ये रिॲलिटी, की सगळ्यांना दिसतं की 1,00,000 रुपये कमवले, गेले कुठे, असं कसं तसं कसं, हे चालू असतं ना. म्हणजे बोलणारे बोलतात, पण ते आपल्याला माहिती असतं की खर्च किती आहे. आणि ह्याच्यामध्ये मध्येच कुठल्या गाडीचा कुठला टायर पंक्चर झाला तर तो खर्च इन्क्लूड होणार. आता पाऊस पडतोय तर दर वीकली आपण गाडीला डीप वॉश वगैरे करतो, तो 500-600 रुपये तो खर्च झाला. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, हे खर्च वाढत जातात, कमी नाही होत, खर्च वाढत जातात. तर तुम्हाला समजलं, मंथली तुम्हाला 1,00,000 रुपये कमवायचे आहेत 25 दिवसांमध्ये, तर तुम्हाला दर दिवसाला 4,000 रुपये कमवावे लागणार. आणि हे कसे कमवायचे, चला त्याच्यावरती पण आपण डिटेलमध्ये सांगू, पण त्यासाठी आपल्याला मोबाईलची स्क्रीन लागेल. आता वहीचं काम आपलं झालेलं आहे, त्याला साईडला ठेवू आणि मोबाईलच्या स्क्रीनवरती जाऊ. ओला, उबर, रॅपिडो जो पण तुम्ही ॲपमध्ये काम करताय, तुम्हाला माहिती आहे का पीक टाईम काय आहे? सकाळी जेव्हा तुम्ही चालू करता तेव्हा कुठल्या टायमिंगमध्ये सगळ्यात जास्त चांगल्या रेटच्या ट्रिप लागतात? तो टायमिंग आहे 8 ते 10च्या मध्ये. 8 ते 10च्या मध्ये तुम्ही चालू करता ॲप, तर तुम्हाला चांगल्या रेटच्या ट्रिप लागू शकतात. मग ते गो सेडॅन असू दे, प्रीमियर असू दे. गो सेडॅनमध्ये असेल तर 20 ते 22 रुपये पर किलोमीटरपेक्षा जास्तच असेल. प्रीमियर असेल तर डिपेंड करतं लोकेशन कोणतं आहे, काय आहे, तर त्याच्यामध्ये 24-25 रुपये असेल. गो प्रायोरिटी आहे तर 18 ते 20 रुपये पर किलोमीटरचा रेट असेल. किलोमीटर किती जास्त आणि किती जास्त टाईम लागतो आहेत ना, ते पण डिपेंड करतं. तर माझ्याकडं एक मी स्क्रीनशॉट काढला आहे दुसऱ्या फोनमध्ये, तो मी तुम्हाला दाखवतो. आणि आज सकाळचा स्क्रीनशॉट येतो, तुम्हाला तो सगळा तरी दाखवतो आणि त्याच्यावरून आपण कॅल्क्युलेट करू की किती रुपये पर किलोमीटरनी ती आपल्याला ट्रिप लागत होती. तर सकाळी जेव्हा चालू केलं चेक करण्यासाठी की काय सिच्युएशन आहे आजची, तर बघा 1 तास 44 मिनटं आणि अप्रॉक्सिमेटली पिकअप अँड ड्रॉप 35 किलोमीटरचे 794 पकडू. 794 भागिले 35, 794 भागिले 35 किती रुपये? 22 रुपये 68 पैसेचा हा रेट होता. दिवसाचे 4,000 करायचे असतील तर तुम्हाला सकाळी 7 वाजता तुमच्या गाडीच्या स्टेअरिंगवरती तुम्हाला राहायचं आहे, किंवा तुमच्या गाडीमध्ये तुम्ही बसा, काही करा. तुमचं जेवण मिस झालं आहे ती तुमची चुकी, तुम्हाला वॉशरूमला जायचं आहे ती तुमची चुकी, पाण्याची बॉटल राहिली ती तुमची चुकी, मला माहिती नाही. 7 वाजता तिथे तुम्ही गाडीमध्ये राहायला पाहिजे. जर तुम्ही टाईम सेट करतायत, तर आता 7 वाजता तुम्ही गाडीमध्ये आलात, त्यानंतर करायचं काय? 7 ते 8च्या मध्ये तुम्ही सर्वात पहिले प्राधान्य ओलाला देऊ शकता, कारण ओला 18 रुपये पर किलोमीटरचा रेट हा गॅरंटीड देतो आहे. त्याच्यामुळे काय होतं की उबर तुम्हाला रेट देईल,
तो तुम्हाला 3 किलोमीटर 4 किलोमीटरचा पिकअप पण देईल. डिपेंड करतं की तुम्ही माझ्या एरियामध्ये राहता ना, कामोठे कळंबोली एरियामध्ये, तो 3-3 4-4 किलोमीटरचे पिकअप देतं मॉर्निंगला. आणि रेट खूप जास्त कमी असतो, ₹12 ₹13 असा रेट असतो, कारण पीक टाईम चालू झालेला नसतो. तर तुम्ही काय करू शकता, ओला चालू करून बघू शकता. जर तुम्हाला डायरेक्ट लांबची ट्रिप लागते 30 किलोमीटर 40 किलोमीटर, तर ₹900-1000 तिथंच तुमचे बनतील. पण तुम्हाला ट्रिपच नाही लागत आहे, तर तुम्ही काय करू शकता, लोकल 5 किलोमीटर 10 किलोमीटर 15 किलोमीटर असं तुम्ही ट्रिप घेऊ शकता. बट टाईम किती लागतोय हे जरा चेक करा. ओला एवढा हरामखोर आहे, की त्याचा मॅप जो आहे, मॅपचा टाईम जो दाखवतो, तो ऑल टाईम नेहमीच जास्तच असतो. कधी 20 मिनिटं, कधी 25 मिनिटं. तर त्याच्यामुळे काय होतं, की आपला मॉर्निंगचा जो पीक टाईम आहे, त्याला आपल्याला कसं तरी ना म्हणजे कसं सांगू तुम्हाला, कमी टाईममध्ये जास्त अर्निंग झालं पाहिजेत, हे तुमचा मेन मोटिव्ह असला पाहिजे. आता तुम्हाला एरियाच माहिती नाहीत आणि तुम्हाला लोकेशनच माहीत नाही, की तुम्हाला कुठल्या कशा ट्रिप घ्यायच्या आहेत, तर तुम्हाला तो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे आणि तो डिसएडव्हांटेज आहे तुमचा. कारण टायमिंग अँड लोकेशन परफेक्ट असेल ना, तर तुमची मॉर्निंगला अर्निंग आहे ना ₹1500 पर्यंत आरामात इझिली होऊ शकते. माझं स्वतःची होते. बघा, मला पण या सगळ्या गोष्टी माहिती नव्हत्या. जेव्हा तुम्ही एक्सपेरिमेंट कराल, तिथे तुम्ही लोकेशनमध्ये जाल, तुम्हाला माहिती पडेल, तुम्ही या गोष्टी नोट डाऊन कराल, तेव्हा जाऊन तुम्हाला माहिती पडेल, की ह्या एरियामध्ये गेल्यावरती प्रॉब्लेम होतो, पण दुसऱ्या एरियामध्ये गेल्यावरती आपल्याला बेनिफिट भेटतं. नेहमी ह्या गोष्टी लक्षात ठेवा, की तुम्ही पॉईंट ए वरून पॉईंट बीवर जाता ना, तर पॉईंट बीवरती गेल्यावरती तुम्हाला लगेच पॉईंट सीची तुम्हाला ट्रिप भेटली पाहिजे. टप्प्याटप्प्याने ट्रिप तुम्हाला भेटली पाहिजे. तुम्ही डायरेक्ट जातायत. मानून चला, की मी इथून डायरेक्ट BKCला चाललो, तर BKCला गेल्यावरती पुढे ट्रिपच लागणार नाही. नंतर BKCवरून साऊथ बॉम्बेला गेलो, तर साऊथ बॉम्बेला ट्रिपच लागणार नाही. तर तुम्हाला असं नाही करायचं आहे. तुम्हाला काय करायचं आहे, जर तुम्ही नवी मुंबईमध्ये राहता, तर तुम्हाला डायरेक्ट अंधेरी, बोरिवली साईडला जायचं आहे. तिथून जर तुम्ही बोरिवली साईडला पोहोचला, तर तिथून तुम्हाला परत अंधेरीची ट्रिप लागेल, अंधेरीवरून पवईची ट्रिप लागेल, पवईवरून नवी मुंबईची ट्रिप लागेल, नवी मुंबईवरून परत मुंबईची ट्रिप लागेल. म्हणजे तुम्हाला टप्प्याटप्प्याने तुम्हाला असं काम करायचं आहे, जेणेकरून तुमचा मीटर कंटिन्यू चालू राहील. आणि एकदा काय 10:30-11 वाजले, की तुमच्या रेटची लागली वाट. दुसरा शब्द येणार होता, पण थोडा कंट्रोल केला. वाट म्हणजे कसं, की Uber जो आहे, तो ₹12 ₹13 पर किलोमीटरचा रेट देईल. तर त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता, की तुम्ही आहे ना ॲटलीस्ट ₹10 ते 12 किलोमीटरच्या रेडिएशनमध्ये जर तुम्ही काम करतायत ना, तर तुम्हाला ₹18 ₹19 पर किलोमीटरचा रेट तुम्हाला देईल. पण तिथं थोडा टाईम थोडा जास्त लागू शकतो. मग अशा वेळी काय करू शकता, की तुम्ही Uberला बंद करून रॅपिडो किंवा ओलाला चालू करू शकता. पण ओलामध्ये फार कमी ट्रिप्स लागतात. तर मग करायचं काय? तर ट्रिपच जर लागत नाही, तर त्याला काही ऑप्शन नाहीत. ओला, उबर, रॅपिडो हे 3 ॲपवरती तरी तर काम केलंत ना, तरी पण तुमचा 4000चा टार्गेट होऊ शकतो. बट ट्रिप नाही लागली आणि तुमचा टाईम वेस्ट झाला, तर तुम्ही काय करू शकता, की थोडी जागा चेंज करू शकता. 1-2 किलोमीटरची जागा चेंज केली तर भेटली तर ठीक आहे. कधी-कधी रनिंगमध्ये पण चांगल्या-चांगल्या ट्रिप लागतात आणि कधी-कधी ते चांगल्या ट्रिप नाही लागत. तर अशा वेळेला काय करू शकता, छोट्या ट्रिप भेटतात ना 5 किलोमीटर, 7 किलोमीटर घ्या. कंटिन्यू तुम्ही जर गाडी चालवतायत, कंटिन्यू तुमचे अर्निंग वाढत चालली आहेत ना, तर एंड ऑफ डेला तुमचा 4000 टार्गेट इझिली अचीव्ह होऊ शकतो. आणि बऱ्याच जणांचं खूप मोठं डिसएडव्हांटेज मी बघतो. डिसएडव्हांटेज नाही बोलणार, त्यांच्यावरती मला राग येतो. हे काय करतात, की पीक टाईम जेव्हा संपतो ना, तेव्हा काय करतात, की गाडीच्या स्टिअरिंगवरती असे पाय लांब करून बसलेले असतात. जेव्हा ट्रिप भेटेल तेव्हा निघून जातात. आणि कितीतरी मी असे ड्रायव्हर बघितले, ते छोट्या-छोट्या ट्रिप उचलतच नाही. इव्हन त्या कॅटेगरीमध्ये मी पण स्वतः येतो आणि छोट्या-छोट्या ट्रिप उचलत नाही. पण जेव्हा आपण छोट्या-छोट्या ट्रिप उचलत नाही ना, तेव्हा कंपनी ट्रिपच द्यायचं बंद करते. Uber जो आहे ना, तो ट्रिपच द्यायचा बंद करतो. पण कसं आहे, की छोट्या-छोट्या ट्रिप म्हणजे कशा, की मिनिमम 250, 200-250 वाला ट्रिप असेल तर ठीक आहे. पण 120, 130 आणि जर जायला अर्धा तास लागतोय, तर ते वर्थ इट नाही आहे. बघा, सगळ्याच गोष्टी मी तुम्हाला असं प्रॉपर डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये नाही सांगू शकत, कारण तो एक वेगळा एक्सपेरिमेंट आहे. तुम्ही स्वतः केल्याशिवाय मी तुम्हाला नाही समजणार. पण एवढंच बोलेल, की नॉन पीक टाईममध्ये तुम्ही 5 ते 10 किलोमीटरच्या ट्रिप कंप्लीट करून एक चांगली अर्निंग करू शकता. टाईम बघा किती लागतोय, किती नाही ते. कधी-कधी Uber पण टाईम जरा जास्त दाखवतं आणि रॅपिडो आणि ओला जो आहे तो भगवान भरोसे आहेत, कारण त्याच्या हातामध्ये ट्रिप येतच नाही आहे. तर मी एवढंच बोलेन, की तुम्ही जर कन्सिस्टन्सी मेंटेन करताय ना, म्हणजे सकाळी 7 वाजता उठून रात्री 8-9 वाजेपर्यंत काम करताय कंटिन्यू, तर तुमचा 4000चा टार्गेट इझिली अचीव्ह होऊ शकतो. मग ती कुठलीही गाडी असू दे, वॅगनर असू दे किंवा सिडान असू दे. एक गोष्ट सांगायचं विसरून गेलो, की मी जो तुम्हाला सांगितलं आहे ना, हे लोकल ट्रिपबद्दल आहेत. इंटरसिटी ट्रिपमध्ये ह्या गोष्टी थोड्याशा चेंज होतात. इंटरसिटीमध्ये कसं आहे, की तुम्हाला एक लाँग ट्रिप लागते
आणि मग तुम्ही रिटर्न येता तर तुमचा 3200, 3500 किंवा 4000चा टार्गेट आहे तो अचीव्ह होऊ शकतो. आता बघा मला Uberमध्ये ना अजूनपर्यंत पुण्याची काही ट्रिप लागली नाही, तर त्याच्यामुळे मी सांगू शकत नाही की इंटरसिटीमध्ये फायदा आहे का नाही आहे. पण मी जेव्हा ऑफलाईन ट्रिपमध्ये चालू होत्या ना आणि तेव्हा टाईम खूप जास्तच लागायचा ना, तर माझं असं होतं की यार नको, याच्यापेक्षा आपण बेटर आहे की लोकलमध्ये काम करू. लोकलच्या लोकलमध्ये चांगला बिझनेस होते, तर मग कशाला लांब जायचं. आणि कसा विषय आहे माहिती आहे का, दिवसेंदिवस आहेत ना प्रॉब्लेम वाढत चाललेत. इंटरसिटीमध्ये आहेत ना ट्रिपच लागत नाही आहेत किंवा लागल्यात ना तर ते बोलतात की सेटअपचा विषय आहे, काय आहे. तर सेटअप काय आहे, काय नाही मला खरंच नाही माहिती या सगळ्या गोष्टी आणि मी तेवढा विचार पण करत नाही. पण इंटरसिटीपेक्षा तर तुम्ही लोकलमध्ये जरा जास्त फोकस कराल ना, तर मला असं वाटतं की तुम्ही घरच्यांना पण टाईम देऊ शकता व्यवस्थित आणि जो तुम्ही टाईम सेट केला, जो टार्गेट सेट केला तो अचीव्ह होऊ शकतो इझिली. फक्त एवढंच आहेत की तुम्ही आउटसाईडला जर राहत असाल ना, तर मग थोडा लोकेशनचा इश्यू आहे. लाईक कल्याण, डोंबिवली, परत असेच आहेत काय बरेच एरिया की त्या साईडला आपल्या इतकं काही माहिती नाही आहे. तर एवढंच आहे की ह्या बिझनेसमध्ये जर तुम्हाला यायचं असेल, तर खूप जास्त मेहनत करावी लागेल. तुमचे गाडीचे डॉक्युमेंट्स वगैरे कोणते-कोणते, काय-काय ते तुम्हाला सॉर्ट आउट करून ठेवावे लागतील. पहिला 1 वर्ष तुम्हाला गाडी नवीन असेल तर खर्च काय देणार नाही. त्यानंतर हळू तुमची गाडी तुम्हाला खर्च देणं चालू करेल. प्रॉपर मॅनेजमेंट असेल ना, तर तुम्ही या बिझनेसमध्ये एक डिसेंट अमाउंट कमवू शकता. जर तुमचं मॅनेजमेंटच चुकीचं आहे आणि तुमचं पूर्णपणे अडकलेत, तर त्या सिच्युएशनमध्ये मग मी पण स्वतः काही करू शकत नाहीत. कारण सिच्युएशन प्रत्येकावरती वेगवेगळी आहे आणि त्या सिच्युएशनवरती तुम्हाला सोल्युशन काढणं तुमचं काम आहे. मग भलेही कसंही असू दे. डिसिप्लिन फॉलो करताय, टाईम देताय आणि व्यवस्थित काम करतायत. Uberची आयडी वगैरे नीट अँड क्लीन म्हणजे ॲक्सेप्टन्स रेट वगैरे किंवा तुमचं प्रोफाईल वगैरे चांगले आहेत, रेटिंग वगैरे चांगले आहेत ना, तर कंपनी तुम्हाला चांगली ऑफर देईल. आता मी तुम्हाला सांगतो की Uberमध्ये किंवा मंडे टू संडे या दिवसांमध्ये कोणत्या-कोणत्या दिवशी तुम्हाला बिझनेस भेटू शकतो. सोमवारी सगळ्यात जास्त बिझनेस भेटेल. मंगळवारी मॉर्निंगला जरा जास्त भेटेल. दुपारच्या टायमिंगला मध्ये-मध्ये भेटतो, मध्ये-मध्ये नाही भेटत. थोडा शांत असतो. बुधवारी चांगला बिझनेस भेटतो. गुरुवारी पण मंद असतो. जसं मंगळवार आणि गुरुवार सेम तसंच हे 2 दिवस असतात की बिझनेस व्यवस्थित भेटत नाहीत. त्यानंतर शुक्रवारी तगडा बिझनेस भेटतो. शनिवारी जो आहे तर तुम्ही सकाळी 7 वाजताच्या जागी सकाळी 8-9 वाजता निघालात तरी चालेल. कारण सॅटर्डे, संडे असल्या कारणाने लोकं बाहेर जरा जास्त फिरतात आणि जरा लेट निघतात. पण एक सेकंड सॅटर्डे आणि फोर्थ सॅटर्डे असेल तर थोडासा तो प्रॉब्लेम येतो. पण पहिला आणि तिसरा जो सॅटर्डे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मॉर्निंगच्या पण ट्रिप्स भेटतात. संडेला मी सजेशन्स देईन की तुम्ही 9:30-10च्या आसपास तुम्ही चालू करा. कारण 7-8 वाजता लॉग इन करून काही अर्थ नाही. सगळ्यांचा मॉर्निंग खूप लेट होते आणि 10-11च्या नंतर मग हळू ट्रिप लागणं चालू होतात. तर त्या टायमिंगमध्ये तुम्ही लोकलमध्ये काम केलं चालेल. लाईक नवी मुंबईमधून आहात तर नवी मुंबईमध्ये काम केलं तर चालेल. मुंबईमध्ये गेलात तर तुम्हाला रिटर्न भेटेल का नाही ह्याची काही गॅरंटी किंवा वॉरंटी नसते. पण संध्याकाळच्या टायमिंगला थोडासा हलकासा फ्लो असतो. मग तो होऊन जातं आपलं. सॅटर्डे आणि संडेचा जो दिवस आहे ना, तर 4,000चा टार्गेट करणं थोडंसं इम्पॉसिबलसारखा असतो. पण तुम्ही ट्राय करू शकता. जर होत असेल तर ठीक आहे आणि जर नसेल होत तर एखाद्या कुठल्यातरी दिवशी तुम्ही सुट्टी घेऊ शकता. लाईक सॅटर्डेला सुट्टी घेऊ शकता किंवा संडेला सुट्टी घेऊ शकता. मॉरल ऑफ द स्टोरी एवढंच सांगेन की जास्त कन्फ्युजन होऊ नका. आता माझी व्हिडिओ जेव्हा जशी अपलोड होते, तुम्ही जरा पेपर आणि पेन घ्या. प्रत्येक दिवशी एक्सपेरिमेंट करून बघा. सकाळी 7 वाजता उठून बघा कशा प्रकारच्या काय ट्रिप वगैरे लागत आहेत तुम्हाला. चांगल्या ट्रिप लागत आहेत तर कशा लागल्या, कुठून लागल्या ह्याचा जरा डाटा तुमच्याकडे ठेवा. लाईक फोटो ठेवा किंवा तुम्ही लिहून ठेवा. लिहून ठेवलं तर एनी टाईम बेस्ट राहील. आणि ऑब्झर्वेशन करा पूर्ण 1 हफ्ता, 15 दिवस, 20 दिवस, एका महिन्यानंतर आणि नंतर मग कमेंट करा मला की तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने आम्ही काम करून बघितलं, आमच्यामध्ये काय फरक जाणवला किंवा नाही जाणवला. जाणवला असेल तर चांगली गोष्ट आहे. नाही जाणवला तर आम्ही पण काय करू शकत नाहीत. कारण प्रत्येकाचा वेगवेगळा एरिया आहे आणि वेगवेगळ्या एरियाच्या हिशोबाप्रमाणे आपल्याला काम करावं लागतं. जास्त टेन्शन घेऊ नका, जास्त निगेटिव्ह विचार करू नका. डोक्यामध्ये ओव्हर थिंकिंग करून कधीच गाडी चालवू नका. तुमची गाडी खूप मौल्यवान आहे आणि त्याच्यापेक्षा मौल्यवान तुमचं स्वतःचं आयुष्य आहे. तुम्हाला काय झालं ना, तर मग खूप जास्त प्रॉब्लेम होईल. ह्या धंद्यामध्ये टेन्शन हा प्रकार खूप जास्त आहे. मस्त लाईफ चिल करा. जास्त काही खेचाखेची करायची गरज नाही बिझनेसमध्ये. होत असेल तर ठीक आहे.
नसेल होत तर सिच्युएशन ॲक्सेप्ट करून एक्झिट मारा आणि दुसरं काहीतरी करा. एकच ऑप्शन नाहीत, बरेच ऑप्शन आहेत, पण तुम्हाला काढता आले पाहिजेत. तर एवढंच बोलेन की आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आहे. तर मी माझा हा एक सव्वा एक किती मला गाडी कोण 1 वर्ष तर झाला. 1 वर्ष, 1 महिना, 2 महिना झाला आहे आणि हा माझा स्वतःचा जो बोलतात ना ऑब्झर्वेशन, तो मी तुम्हाला शेअर केला आहे थोडक्यात. जर ह्याच्यामुळे तुम्हाला जर फायदा होत असेल तर कुठे ना कुठे माझा व्हिडिओ बनवण्याचा जो हेतू आहे तो कामामध्ये आला आणि जर नाहीच आला तरी ते काही इश्यू नाहीत. आपण काही ना काही छोटे-मोठे प्रॉब्लेम सोल्युशन काढतच असतो आणि मी जरी नाही काढले तरी स्मिथ अँड यू तर आहे, तो तर डेंजर माणूस आहे. तर ठीक आहे, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आणि व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचं जे पण काही मनामध्ये मत असेल ना, मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा आणि मी त्याचा 100% रिप्लाय करेन.